नमस्कार. अवंतिका खूपच चिडलेली असते. त्यावेळेला जानकी अवंतिकाला म्हणते, अवंतिका शांत हो. तेव्हा अवंतिका बोलते, कशी शांत हो? ज्या ऐश्वर्यावरती आपण एवढा विश्वास ठेवला, तिने मला मारण्याचा प्रयत्न केला, तिला तर हे माहिती होतं ना. तेव्हा लगेच जानकी बोलते, अवंतिका मला सगळं काही समजतंय. मुळात ऐश्वर्या असं का वागते तेच समजत नाही. ऐश्वर्या आपल्याशी खूपच चांगुलपणाने वागतीये, पण खरं सांगायचं तर तिच्या मनात मात्र आपल्याविषयी रागच आहे. तेवढ्याच सौमित्र बोलतो, जानकी वहिनी तरी सुद्धा तुला असंच वाटतं की अजून ऐश्वर्या काय करणार याची आपण वाट बघायची? जानकी वहिनी, अशाने आपण आपल्या एखाद्या माणसाला तरी गमावू. तेव्हा लगेच जानकी बोलते, असं काही होणार नाही सौमित्र भाऊजी. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी तू अवंतिकाचा जीव वाचवू शकलीस याचा अर्थ तू सगळ्यांचाच जीव वाचवशील असं नाही ना. अगं त्या ऐश्वर्याच्या जाळ्यात समजा कोणी अडकलं तर तर आपण काय करायचं जानकी? नंतर पश्चाताप करायची वेळ येईल. तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश, सौमित्र भाऊजी, मला तुमचं सर्व बोलणं समजतंय, पण काहीही झालं तरी त्या त्या ऐश्वर्याच्या तोंडूनच मला सत्य वधवून घ्यायचं आहे. तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, नाही जानकी, मला ही रिस्क घ्यायचीच नाही. काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर त्या ऐश्वर्याला या घराबाहेर काढायचं आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, ठीक आहे, मग तुम्ही जा. तुम्ही सांगा ऐश्वर्याला की अवंतिका जिवंत आहे आणि तिच्यावरती नको नको ते आरोप करा आणि पुन्हा एकदा तुमच्या भावापासून तुम्ही कायमचे लांब व्हा. हेच तर तुम्हाला पाहिजे ना. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझं जानकी? तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, तुम्हाला का समजत नाही आहे? अहो, आपण कितीही काहीही सांगितलं तरी सुद्धा सारंग भाऊजी आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, त्याला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवू देत, नाहीतर त्याला सुद्धा तिच्यासोबत घराबाहेर काढू. तेव्हा लगेच जानकी बोलते, सौमित्र भाऊजी काय बोलताय तुम्ही? अहो, कितीही काही झालं तरी सारंग भाऊजी तुमचे भाऊ आहेत आणि तुम्ही त्यांच्याबद्दल असा विचार करताय. तेव्हा सौमित्र बोलतो, असं काही नाहीये, तू जरा विचार कर ना, तू कसं वागतो. तेव्हा लगेच जानकी बोलते, म्हणजे म्हणजे काय चुकलं माझं? सौमित्र भाऊजी, आपण जर का अवंतिकाला आता समोर घेऊन गेलो तर काय होईल? सारंग भाऊजी खरोखर विश्वास ठेवतील? तेव्हा लगेच अवंतिका बोलते, हो ठेवतील, माझा विश्वास आहे आणि माझ्याकडे असे काही पुरावे आहेत जे पुरावे बघितल्यानंतर सारंग भाऊजी नक्कीच विश्वास ठेवतील. खरं सांगू का जानकी वहिनी, मी समोर जायच्या आधी तुम्ही प्लीज सारंग भाऊजींना कुठेतरी लपवून ठेवा, जेणेकरून ऐश्वर्या एकटीच असेल आणि मी तिच्याशी बोलत असेल. तेव्हा मात्र जानकी बोलते, ठीक आहे, तू सांगतेस ना, तर मी एक प्लॅन करते. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, जानकीने सगळेजण बाहेर जाणार असं सांगितलेलं असतं, पण ऐश्वर्याला मात्र जानकी सोबत जायचं नसतं. म्हणून ऐश्वर्या बोलते, जानकी, माझं खूपच डोकं दुखतंय. तेव्हा लगेच जानकी बोलते, ठीक आहे ऐश्वर्या, तू घरातच थांब, आराम कर. आणि ऐश्वर्या तिच्या बेडरूम मध्ये निघून गेलेली असते. त्यावेळेला सारंग बोलतो, जानकी वहिनी, कुठे जायचंय आपल्याला? तेव्हा लगेच जानकी बोलते, सारंग भाऊजी, कुठेही जायचं नाही. तेव्हा लगेच सारंग बोलतो, जानकी वहिनी, काय चाललंय? मग तुम्ही ऐश्वर्याशी खोटं का बोललात? तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, सारंग सारंग जरा शांत राहा, तुझ्या समोर सर्व सत्य येणारच आहे, पण प्लीज तोपर्यंत तरी स्वतःला शांत ठेव. तेव्हा मात्र सारंग बोलतो, म्हणजे म्हणजे तुम्ही काय करायचं ठरवलंय? तेवढ्यात मात्र घरातल्या लाईट्स गेलेल्या असतात. ऐश्वर्या खाली हॉलमध्ये आलेली असते. ऐश्वर्या म्हणते, ह्या लाईट्सला सुद्धा आत्ताच जायचं होतं का? आणि ती मेणबत्ती शोधत असते. तेवढ्यात मात्र अवंतिका मेणबत्ती घेऊन येताना तिला दिसते. अवंतिकाला बघून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ऐश्वर्या म्हणते, अवंतिका, तू, याचा अर्थ तू जिवंत आहेस. तेव्हा अवंतिका बोलते, हो मी जिवंतच आहे. तेव्हा मात्र लगेच ऐश्वर्या बोलते, बरं झालं माझ्या तावडीत सापडलीस. तसंही घरात कोणीच नाहीये. तुला तर माझं सगळं सत्य माहिती पडलंय, आता तर मी तुला संपवणार. तेव्हा मात्र अवंतिका हसायला लागते आणि म्हणते, ऐश्वर्या, तुला काय वाटलं तू मला संपवू शकशील? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, हो मी तुला संपवणारच,
आणि तुझा खेळ कायमचा खल्लास करणार. काही झालं तरी या रणदिव्यांना उद्ध्वस्त करण्याचा विडा उचललाय मी. तेव्हा अवंतिका बोलते, अगं पण का? या रणदिव्याने तुझं असं काय वाईट केलंय? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, काय वाईट केलंय? अगं काय नाही केलं विचार. माझ्या आयुष्याची जी फरफट झाली ना ती फक्त आणि फक्त त्या जानकीमुळे. माझं लग्न त्या सौमित्राशी ठरलं होतं, पण माझं लग्न त्या सौमित्राशी झालं नाही आणि त्या मूर्ख सारंगशी झालं. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, काय चाललंय? अगं ऐश्वर्या, किती लकी आहेस तू, तुला कळतंय का? सारंग भाऊजींसारखा नवरा तुला मिळाला. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, गप्प बस. अगं तो बैल आहे बैल, तुला नाही कळणार. तेव्हा मात्र लगेच अवंतिका बोलते, काय चाललंय तुझं ऐश्वर्या? अगं रणदिव्यांना संपवायचं म्हणून तू किती खालच्या थराला जातेस हे तुला कळतंय का? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, मला या रणदिव्यांना उद्ध्वस्त करायचंय, रस्त्यावर आणायचंय. त्या जानकीला तर या घरातून फरफटत बाहेर काढायचंय. त्याशिवाय मला चैन पडणार नाही. आणि तेवढ्यात घरातल्या लाईट्स आलेल्या असतात आणि सारंग टाळ्या वाजवत ऐश्वर्या समोर येतो. जेव्हा ऐश्वर्या घरातल्यांना सर्वांना बघते तेव्हा मात्र चांगलीच चपापते. त्यावेळेला लगेच सारंग बोलतो, वा ऐश्वर्या वा. तेव्हा ऐश्वर्या लगेच रूप बदलते आणि म्हणते, सारंग सारंग बघा, आपली अवंतिका जिवंत आहे. सारंग बघा ना, मला किती आनंद झालाय, काय सांगू मी तुम्हाला. तेव्हा मात्र सारंग उलट्या हाताची सनसनीत कानाखाली ऐश्वर्याच्या लगावतो आणि ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या बस करा तुमची नाटकं, बस करा. पहिलं सुद्धा तुम्ही मला फसवलं होतं आणि आता सुद्धा तुम्ही माझ्या भावनांशी खेळच केलात. ऐश्वर्या, मान्य आहे मी जास्त शिकलेलो नाही, मी तुमच्या लायकीचा नाही, पण मी तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं. पण या प्रेमाचं उत्तर मात्र तुम्ही या भाषेत मला दिलं. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सारंग सारंग असं काय करताय तुम्ही? तुम्ही माझ्यावरती हात उचललात. सारंग विश्वास ठेवा. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या अगं बस कर ग. सगळं काही त्यांनी त्यांच्या कानाने ऐकलेलं आहे आणि ऐश्वर्या त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, सारंग सारंग मी सांगतेय ना, तुम्ही या जानकीवरती विश्वास ठेवू नका. आणि मघाशी मी जे काही बडबडले ना ते रागाच्या भरात बडबडले. तेव्हा लगेच सौमित्र बोलतोय, नाटकी बाई तुझी नाटकं आता बंद कर, कारण तुझ्या या नाटकाला कोणीही फसणार नाहीये. तेव्हा ऐश्वर्या बोलते, सगळ्यांनी गप्प बसायचं. हो, केला प्रयत्न या अवंतिकाला मी जाळून मारण्याचा, पण हिचं नशीब थोर की ही वाचली. खरं तर आता या रणदिव्यांना सगळ्यांना मी मारू शकते. त्यावेळेला जानकी ऐश्वर्याच्या सटकन कानाखाली मारते आणि ऐश्वर्याला म्हणते, लाज नाही वाटत? अगं किती खालच्या थराला उतरणार आहेस तू ऐश्वर्या, अगं जरा तरी विचार करून वागत जा. तेव्हा ऐश्वर्या बोलते, मला कसलाही विचार करायचा नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी माझा जो गैरफायदा घेतलाय ना त्याची शिक्षा मी तुम्हाला देणारच. तेव्हा सुमित्रा बोलते, ऐश्वर्या अगं तू कितीतरी चुका केल्यास, तू कितीतरी अशा चुका केल्या ज्या आम्ही तुझ्या सगळ्या चुका पोटात घातल्या आणि तुला एक संधी द्यायचं ठरवलं, तेही या जानकीच्या सांगण्यावरून. आणि तू मात्र आमच्याच पाठीत खंजीर खुपसायला निघालीस. ऐश्वर्या असं काय चुकलं होतं आमचं? सांग ना ऐश्वर्या, सांग. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, चुकलं काय होतं तुमचं? तुमची हीच चुकी झाली की तुम्ही मला या घरात परत आणलं. तेव्हा मात्र जानकी बोलते, हो ना, झाली ना चूक. कारण रणदिव्यांना सवयच आहे, माणूस चुका करत असेल पण त्याला एक तरी संधी दिली पाहिजे आणि त्याच पद्धतीने आम्ही तुला संधी दिली. पण ऐश्वर्या पुन्हा पुन्हा ती चूक करायला आम्ही काही वेडे नाही आहोत. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, म्हणजे जानकी अवंतिका जिवंत आहे तुला माहिती होतं? तेव्हा लगेच जानकी बोलते, अवंतिकाचा जीव तर मीच वाचवलाय. तुला काय वाटलं ऐश्वर्या? अवंतिका जिवंत आहे ती तुझ्यामुळे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी बस झाली नाटकं. म्हणजे हा सगळा खेळ तू रचलास आणि तू महान बनतेस का? तेव्हा सारंग बोलतो, ऐश्वर्या बस करा आता. आणि खरं सांगू का ऐश्वर्या, आता तुम्ही या घरातून कायमचं निघून जा, कारण मला तुम्ही या घरातच नको. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सारंग असं काय करताय? सारंग एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी मी तुमची लग्नाची बायको आहे.
तेव्हा मात्र सारंग बोलतो, पण मला तुमच्यासोबत आता संसार करायची इच्छाच नाही, त्यामुळे तुम्ही तुमचं थोबाड घ्या आणि इथून चालतं पडा. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, नाही जाणार मी कुठे. त्यावेळेला अवंतिका बोलते, या वेळेला तू कशी जात नाहीस ना ऐश्वर्या, ते मी बघतेच. ऐश्वर्या, या वेळेला तू माझ्या जीवावर उठलीस, मला जाळून मारण्याचा प्रयत्न केलास, असा आरोप मी तुझ्यावरती करणार आहे आणि तुला कायमचं गजाआड पाठवणार. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या, अगं तुला एक संधी दिली होती, त्या संधीचं तू सोनं करायला पाहिजे होतंस, पण तू काय केलंस ऐश्वर्या, तू मात्र सगळ्याचीच वाट लावलीस. ऐश्वर्या, तू जर का सुखात या घरात नांदली असतीस तर खरंच किती किती मोठं काम झालं असतं. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, मला या घरात सुखात राहायचंच नाहीये, उलट या घरातलं सुखच मला बघवत नाही. तुम्हा सर्वांना मला संपवायचं आहे, संपवायचं, त्याशिवाय मी शांतच बसणार नाही. तेवढ्यात मात्र लगेच ऋषिकेश बोलतो, माझंच चुकलं, मी ह्या ऐश्वर्यावरती कसा विश्वास ठेवला ना तेच मला कळत नाही, पण आता मात्र या ऐश्वर्यावरती मी कधीच विश्वास ठेवणार नाही आणि तिला संपवल्याशिवाय तर आता मी राहणारच नाही. तेवढ्यात मात्र जानकी बोलते, ऋषिकेश शांत व्हा, ऋषिकेश प्लीज स्वतःला शांत करा. आधीच्या ऐश्वर्यामुळे आपल्यावरती दुःखाचा डोंगर कोसळणार होता. ऋषिकेश, आपण त्याच्यातूनच सावरलोय, आणखीन उगाचच काहीतरी करू नका. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, खरं सांगू, मला तर ही ऐश्वर्या घरातच नको आहे. तेव्हा मात्र सौमित्र सगळ्यांना बोलतो, मी तर सांगत होतो ना, ऐश्वर्या बदललेली नाही, पण तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलाच नाही, तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात. त्यावेळेला लगेच सारंग सौमित्र जवळ जातो आणि सौमित्राला म्हणतो, सौमित्र दादा, मला माफ कर, खरंच माझं चुकलं. सौमित्र दादा, तुझ्यावरती जर विश्वास ठेवला असता तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या. अवंतिका वहिनीचा जर का जीव गेला असता तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो, सारंग, तुझं काही चुकलंय असं मला वाटतच नाहीये. सारंग, तू ऐश्वर्यावरती मनापासून प्रेम केलंस, पण एक गोष्ट सांगू का सारंग, ती प्रेम करण्याच्या लायकीचीच नाहीये. प्लीज प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र सारंग बोलतो, कसा शांत होऊ मी, सांग ना, तूच सांग, कसा शांत राहू मी. त्यावेळेला लगेच सौमित्र बोलतो, आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये आणि तसंही ऐश्वर्याला आपण पोलिसांच्या ताब्यात देणारच आहोत ना. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, असा वेडेपणा करू नकोस. तू जर का मला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा विचार करत असशील ना तर तू खूपच मोठा गोंधळ घालतेस. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, पोलिसांच्या ताब्यात तर मी देणार आहे तुला. त्यावेळेला सुमित्रा बोलते, ऐश्वर्या, अगं जरा तरी सुधार. अगं का का आमच्या घरावरती एवढी वाईट नजर आहे तुझी, का रणदिव्यांना उद्ध्वस्त करायचं आहे तुला. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, या सौमित्राशी माझं लग्न झालं असतं ना तर कदाचित रणदिव्यांशी समजून घेतलं असतं मी, कदाचित तुम्हा सगळ्यांना मानलं असतं मी, पण आता मात्र मला तुम्हाला संपवायचंच आहे. त्यावेळेला जानकी बोलते, बस कर आता, किती वेळा रणदिव्यांना संपवायचं आहे, रणदिव्यांना संपवायचं आहे असं म्हणशील. अगं स्वतःच्या मनाला विचार, तू असा विचार कितीतरी वेळा केलास, पण रणदिव्यांना संपवायची ताकद आहे का तुझ्यात. प्रत्येक वेळेला तुझा सगळा प्लॅननी चांगलाच उधळून लावलाय. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, हो, पण या वेळेला मात्र वादळ चांगलंच आलंय आणि ते तुझ्या घराबाहेरच आहे जानकी, आणि ते एकदा घरात शिरलं ना की तुझी वाट लागणार. तेव्हा मात्र जानकी बोलते, कोणतं वादळ, आणि कोणतंही वादळ जर का येणार असेल ना ऐश्वर्या तर येऊ देत, मी अजिबात घाबरत नाही. माझ्या घरावरती येणाऱ्या वादळाला मी दरवाजातूनच परतवून लावीन. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, जानकी, अगं ऐश्वर्या असं का बोलतीये, जानकी नक्कीच भयानक काहीतरी आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, आई आई प्लीज तुम्ही शांत व्हा, तुम्ही प्लीज घाबरू नका, काही नाहीये, ऐश्वर्या फक्त घाबरवतीये. तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, मी घाबरवत नाहीये जानकी, आता तुझ्या घराबाहेर असं काही वादळ आहे जे तुम्हाला सगळ्यांना उद्ध्वस्त करणार.
तुम्ही या ऐश्वर्याला घराबाहेर काढाल, पण त्या वादळाचं काय? जानकी, ते वादळ तुझ्या डोळ्यांना सुद्धा दिसणार नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या, अशी कितीही संकट येऊ दे तरी सुद्धा मी ठामपणे तिथे ढाल म्हणून उभी राहीनच. पण आता मात्र तुझा खेळ खल्लास. आणि ती ऐश्वर्याचा हात धरते आणि ऐश्वर्याला फरफटत फरफटत घराबाहेर टाकते. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी, खूप मोठी चूक केलीस तू. तू पुन्हा एकदा मला घराबाहेर काढलंस. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, आम्ही तुला पुन्हा एकदा घराबाहेर काढलं तरी सुद्धा तुला अक्कल नाहीच. तुला जे करायचंय तेच तू करतेस. ऐश्वर्या, स्वतःला सावर, नाहीतर एक दिवस चांगलीच तोंडावर आपडशील. आता सुद्धा आम्ही तुला सांगतोय, स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कर. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, मला सुधारायची गरजच नाही. आणि ऐश्वर्या तिथून निघून गेलेली असते. त्यावेळेला मात्र सारंग खूपच रडत असतो. त्यावेळेला जानकी बोलते, सारंग भाऊजी, मला तुमच्या मनाची अवस्था कळतीये. सारंग भाऊजी, पण खरं सांगू का, आता या विषयावर काही एक बोलण्यात अर्थ नाही. सारंग भाऊजी, ऐश्वर्या तुमच्या लायकीचीच नाहीये. ऐश्वर्या फक्त स्वार्थी आहे, स्वार्थी. तिच्या स्वप्नांसाठी ती या घरात आली होती, जेणेकरून ती आपल्याला उद्ध्वस्त करू शकेल. तेव्हा लगेच सारंग बोलतो, ऐश्वर्या असं का वागतात? का प्रत्येक वेळेला माझ्याच भावनांशी खेळतात? असं वागून त्यांना काय मिळतं? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऐश्वर्याचा विचार करू नका सारंग भाऊजी, कारण कितीही विचार केलात, काहीही केलं तरी सुद्धा हाती काहीच लागणार नाही. तेव्हा मात्र सारंग तिथून निघून गेलेला असतो. त्यावेळेला सुमित्रा बोलते, सगळं चांगलं होतं, अवंतिका जिवंत आहे हे बघून मला खरंच खूप आनंद झाला. पण एका गोष्टीचं मात्र खूपच वाईट वाटतं की माझ्या लेकाचा संसार मात्र कायमच मोडत राहिलाय. त्यावेळेला जानकी बोलते, आई, तुम्ही नका काळजी करू. एक ना एक दिवस सारंग भाऊजींच्या आयुष्यात सुद्धा अशी कोणीतरी येईल जी त्यांना समजून घेईल. प्लीज आई, तुम्ही शांत राहा. तेव्हा सुमित्रा बोलते, नाही ग, मला सारंगच्या चेहऱ्यावरचं ते दुःख नाही बघवत. तेव्हा मात्र जानकी बोलते, मला सुद्धा कळतंय, पण आई, आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये, आपल्याला शांतच राहावं लागणार. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी, पण ऐश्वर्या कोणत्या वादळाबद्दल बोलत होती? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता रणदिव्यांवरती कोणतं वादळ येणार आहे आणि खरोखर जानकी त्या वादळाला परतवून लावेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.